नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिनांक 6 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय आपल्याला माहीतच असेल की यामध्ये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक म्हणजे CRP, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका या व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आलेले आहे आणि या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज हे नवीन स्वीकारले जाणार आहे। तर ज्या महिलांनी अजूनही यामध्ये अर्ज केलेले नसतील तर ज्या काही अंगणवाडी सेविका असतील आपल्या गावातील त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे। तर नारी शक्ती दूत हे ॲप आपल्याला एकदा अपडेट करून घ्यायचे आहे। मी अगोदरच हे ॲप अपडेट केलेले आहे। अपडेट करण्यापूर्वी आपण इथे माहिती पाहू शकता की सेविका मदतनीससाठी आहे। अंगणवाडी सेविका किंवा मदतनीससाठी नवीन फील्ड सर्वेक्षण फॉर्ममध्ये समाविष्ट केले आहे। आधार पडताळणी स्थितीची माहिती समाविष्ट केली आहे। ॲपमध्ये अधिक स्थिरता आणि UI-मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती आपल्याला पाहता येईल। सर्वेक्षण स्थितीबद्दल माहिती दर्शवली आहे आणि सर्वेक्षण स्थिती अपडेट सूचना मिळतील। जर आपण अगोदरच नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरलेले असतील तर ते अर्ज आपल्याला केलेले अर्ज यामध्ये पाहायला मिळतील आणि नवीन अर्ज भरण्यासाठी हा जो काही प्लससारखा आयकॉन दिसतो याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार स्टेटसवर क्लिक करायचे आहे। तर इथे आधार स्टेटसवर क्लिक केल्याच्यानंतर येथे आधार ऑलरेडी एक्झिस्ट अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। त्याचप्रमाणे मी दुसरा आधार नंबर टाकून आपल्याला स्टेटस येथे चेक करून दाखवतो। तर इथे आधार नंबर टाकल्याच्यानंतर हा फॉर्म येथे ओपन झालेला आहे आणि हा जो काही अर्ज आहे हा अगोदरच जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर भरला गेलेला आहे, परंतु या महिलेला अजूनही पैसे हे मिळालेले नाही। तर हा अर्जसुद्धा येथे ओपन झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी एक तिसरा आधार नंबर येथे टाकलेला आहे आणि आधार स्टेटसवर क्लिक केले आहे। तर येथे द गिव्हन डाटा वॉज इनव्हॅलिड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। तर या ॲपमध्ये अजूनही काही बदल होणे हे अपेक्षित आहे। तर अजूनही ज्या महिलांनी अर्ज केलेले नसतील तर अशा महिलांनी आपले जे काही अंगणवाडी सेविका असेल या अंगणवाडी सेविकाकडे आपला अर्ज हा भरून घ्यायचा आहे। तर या ॲपमध्ये फक्त अंगणवाडी सेविकाच ह्या अर्ज भरू शकणार आहेत। तर हे होतं एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट। भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।